क्रिस्टा IVF कडून मातृत्व एक वरदान, संगीता तिवारी। मान्यवरांच्या उपस्थितीत मातृत्व संबंधी दिमागदार मेळावा संपन्न। क्रिस्टा IVF तर्फे अनेक वर्षांनंतर या तंत्रज्ञानाने मातृत्व लाभलेल्या मातांचा मेळावा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आला। विमाननगर येथील क्रिस्टा IVF हॉस्पिटलच्या प्रांगणात अपत्य न होणाऱ्या मातांना क्रिस्टा IVF तंत्राद्वारे गर्भधारणा होऊन मातृत्व लाभले। 10 ते 15 वर्ष अपत्य होण्यास अडचण निर्माण झालेल्या अनेक मातांना या तंत्रज्ञानाने नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होऊन त्यांना अपत्य लाभले। तसेच याचे कोणतेही दुष्परिणाम न होता आईचे व बाळाचे आरोग्य नीट राखले जाते। या मेळाव्यास या आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल आपत्यहीन दाम्पत्यांच्या जीवनात बाळ जन्मास घालून त्यांचे जीवन आनंदित करून या संस्थेने एक सामाजिक भान जपले आहे। याविषयी अनेक मान्यवर डॉक्टरांनी सखोल असे मार्गदर्शन करून जनजागृती केली। या प्रसंगी संस्थेच्या को-फाउंडर व संचालिका डॉक्टर नीता जैन यांनी भारतात संस्थेचे कामकाज कसे चालते, अल्पावधीतच क्रिस्टा IVF च्या अनेक शाखा भारतात उभ्या राहिल्या। त्यापैकी पुण्यामध्ये विमाननगर व रावेत येथे 2 शाखा कार्यरत आहेत। तसेच क्रिस्टा IVF तंत्रज्ञानावर त्यांनी सखोल व सविस्तर असे मार्गदर्शन केले। डॉक्टर पवन बेंडाळे, फर्टिलिटी एक्सपर्ट क्रिस्टा IVF यांनी संतती धारणेसाठी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कशी ट्रीटमेंट दिली जाते याचे महत्त्व टप्प्याटप्प्यात सांगितले। तसेच क्रिस्टा IVF तंत्रज्ञान हे निर्धाक आहे, तसंच याची भीती घेण्याची कोणतेही कारण नाही असं विवेचन केलं। खात्रीशीर इलाज विषयी सखोल माहिती दिली। सामाजिक बांधिलकी जपली आहे। दीपमाला साळवे, रिजनल हेड क्रिस्टा IVF यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याविषयी माहिती तसंच संस्था सामाजिक बांधिलकी जपली आहे हे सांगितले। कार्यक्रमाच्या निमित्ताने जागृतीवर एक नाट्यछटा सादर करण्यात आली। तसंच जागृतीपर फलकांद्वारे एक चांगला सामाजिक संदेशही देण्यात आला। आतापर्यंत भारतात 5000 पेक्षा जास्त जोडप्यांनी क्रिस्टा IVF ने पॉझिटिव्ह रिझल्ट दिलेला आहे। कार्यक्रमाच्या शेवटी गर्भधारण केलेल्या माता व त्यांचे पती दाम्पत्य यांचा रॅम्प वॉक घेण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कांचन, अभिमन्यू सिसोदिया, पूजा जोशी, क्रिस्टा IVF चा सगळा स्टाफ यांनी अथक परिश्रम केले। या कार्यक्रमात अनेक माता, दाम्पत्य तसंच माननीय आमदार जगदीश मुळीक, संगीता तिवारी, डॉक्टर रोहित बोरकर, पौर्णिमा लुनावत व राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते। पैन इंडिया चेन है जो कि इनफर्टिलिटी की ट्रीटमेंट हम लोग देते हैं, जिसमें हर तरह का IVF से लेके एक्सी या कोई एडवांस इनफर्टिलिटी ट्रीटमेंट है वो हमारे यहाँ पर होते हैं। ये हमारे सेंटर्स इंडिया में 6 प्लेसेस पर है। इसमें पुणे में हमारे यहाँ 2 सेंटर हैं और डॉक्टर पवन बेंडेले इसको लीड करते हैं। हम लोगों ने अपने सेंटर्स पटना में, लखनऊ में, कानपुर में, दिल्ली में, नोएडा में और कोलकाता में, इसके अलावा हमारा पुणे में तो है ही डेफिनेटली। हम इसके अलावा जागरूकता के केंद्र भी हमने कई सारे जगह पे खोले हुए हैं जहाँ पर हम लोगों को अवेयर करते हैं इसके बारे में कि लोग ट्रीटमेंट समझें। तो आज का जो उद्देश्य था, आज का जो दिवस था, हम लोगों ने ये चुना था कि हम एक तरीके से लॉन्च कर रहे हैं कि आप लोग एक स्टेप आगे आए और शुरू करें इस चीज को। जिन लोगों को जरूरत है उनके बारे में बताएं, खुलकर बात करें इसके लिए। और हमने आज पेरेंटहुड को एंजॉय किया। लोगों ने जो प्रेगनेंसी जिनकी चल रही है या जिनके बच्चे डिलीवर हो गए, वो सभी लोग यहाँ मौजूद थे। उन्होंने अपने एक्सपीरियंस हमारे साथ शेयर किए। उन्होंने बताया कि कैसे ये जर्नी में उनको इतने 10 साल 15 साल, यहाँ तक कि आप आज की एक कपल आई नहीं है जिन्होंने अभी सर से बात करी फोन पे, वो 27 साल बाद उनको हुआ है बच्चा। तो ऐसा नहीं है। अपने इंडिया में भी ART लॉ आ चुका है, जिस लॉ के माध्यम से 50 तक की महिला और 55 तक के पुरुष आज की तारीख में माता पिता बन सकते हैं। और IVF एक तरीके का ऑप्शन है जिसके माध्यम से इसका सोल्यूशन ढूंढा जा सकता है अगर इनफर्टिलिटी है। क्रिस्टा IVF फर्टिलिटी सेंटर डॉक्टर पवन बेंडेले लीड करता है एंड यू कैन आस्क। जे कपल्स आहेत ज्यांना वंध्यत्वाची समस्या आहे त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट अवेलेबल आहे। तर नॉर्मल मेडिसिन्स, त्यानंतर IUI, IVF, ICSI आणि त्यापेक्षाही ॲडव्हान्स ट्रीटमेंट लागतात। म्हणजे काही जणांना जेनेटिक काउन्सिलिंग लागते किंवा आधी जर काही बाळ असतील जे अपंग झालेले असतील तर तशांना आपण आधुनिक उपचाराने परत तसं बाळ होऊ नये यासाठी मदत करू शकतो। तर या सर्व सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत। तर
नक्की तुम्ही म्हणजे नक्की जे पेशंट असतील किंवा त्यांना मी आवाहन पुण्यामध्ये किती सेंटर आहे, कुठे कुठे सेंटर आहे? पुण्यामध्ये विमाननगरमध्ये आपलं एक सेंटर आहे आणि एक रावेतलं सेंटर आहे. तर या ठिकाणी आपल्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आज IVF किस्टा सदर संस्थेने हा चांगल्या प्रकारे कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आणि ज्या म्हणजे पॅरेंट्सला मुलबाळ होत नाही त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आणि जे सक्सेसफुल आहेत त्यांना आता त्यांच्या जीवनामध्ये आनंद मिळालेला आहे. त्या सर्वांचा इथे गेट-टुगेदर कार्यक्रम आनंद तसेच IVF किस्टा हे खूप चांगलं सेंटर आहे. भविष्यामध्ये त्यांनी बरेच सेंटर्स ऑल इंडियामध्ये केले आहे आणि डॉक्टरची टीम अतिशय उत्कृष्ट आहे. 99% तिथे सक्सेसफुल रेट आहे आणि सर्व ज्यांना हा समस्या समोर जावं लागतं, ज्यांना हा समस्या आहेत त्या सर्व रुग्णांनी, पेशंटनी किंवा नातेवाईकांनी या ठिकाणी यावं. आणि असं नाही की या ठिकाणी खूप महाग आहे असं काही नाही. तुम्हाला OPD काउन्सिलिंग फ्रीमध्ये आहे आणि कमी पॅकेजसुद्धा तुम्हाला मिळतील. तुमचं फायनान्शियल सोल्युशन या ठिकाणी होईल आणि जे आपण अनुवंशिकता म्हणतो ग्रामीण भागामध्ये असं खूप सारं लोन पसरलेलं असतं. आता त्या सायन्सनुसार असं काही राहणार नाही आहे. अशा हायटेक टेक्नॉलॉजीमध्ये आणि उत्कृष्ट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण आपल्या नशिबातला आणि अनुभवातला आनंद या ठिकाणी मिळू शकतो. आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो की आपण या ठिकाणी येऊन सुद्धा गोष्टीचं काउन्सिलिंग करून आपल्या जीवनाचा आनंद नक्की घ्यावा आणि जे काही आपलं अडीअडचणी असतील त्या ठिकाणी आपण काउन्सिलिंग मोफत घेऊ शकता. आणि IVF किस्टा सेंटर हे सर्वात बेस्ट आहे असं मी रेकमेंड करतो. धन्यवाद.